याचं कारण सरकार आणि सरकार आहे, लक्षात घ्या. तुम्ही सांगा, तुम्ही जर खऱ्या आम्ही पाहतोय या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबांचे पाईक असाल आणि त्याचं रक्त तुमच्या धामण्यातून वाहत असाल तर माफी मागा पहिले माणिकराव. तुम्ही जर कांदा निर्यात बंदी केली नसती तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागितली नसती. कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले. तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं. तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला, आपली अक्कल पाजळली. खरं तर एक बेअक्कल, बिंडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल. याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता, तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता. यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे, ते बँकेत भरणार आहे, शेतकऱ्याच्या हातात येणार नाही. मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा, शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं. हमी